भान ठेवा, लक्ष ठेवा. कोण आलाय त्यांना भेटा. हो मॅडम मॅडम गळ्यात नाही पडेल. तसं नाही. 4 पैसे असतील ना तरी बचत करावी. आयुष्यात कायम बचत करावी. माझी आजी नेहमी सांगायची, बाळा 4 रुपये कमवावे, 3 रुपये खर्चावे आणि 1 रुपया रुजवावा. आता मला सांगा, आग लागते कशामुळे? तिला काय लागायला? मी एखादी नववी कोरी साडी घेतली की माझ्या सासूची तळपायच्या मस्तकात गेलीच म्हणून तळपळा होतोय तिचा नुसता. त्याच्यासाठी तुला एखादी नवी कोरी साडी घ्यावी लागते. मी कोणाकडे असं बघितलं तरी घ्यावं लागते. नमस्कार मंडळी, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. मी आहे अक्षय नागवेकर. तर आज आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळणार आहे गिरगाव आंबेवाड्यातील कलाकार रहिवाशांनी सादर केलेलं एक नाटक आणि खूप धमाल कॉमेडी नाटक आहे. तो पूर्ण व्हिडिओ बघा, कुठेही व्हिडिओ स्किप करू नका. आणि आपल्या गणपतीमध्ये जसं वाडीमध्ये खूप प्रकारचे काय म्हणजे खेळ स्पर्धा असतात, तर त्यातलाच एक कार्यक्रम आहे म्हणजे रहिवाशी कार्यक्रम. तर त्याच्यामध्ये सगळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत वेगवेगळे कला सादर करतात. त्यातलाच एक कला सादर केले म्हणजे एक नाटक आहे आणि त्या नाटकाचं नाव आहे फायर ड्रिल. तर नाटक खूप कॉमेडी आहे आणि अशा काही ज्या गोष्टी असतात त्यासाठी गणपती बाप्पा येण्याच्या 1 महिना आधीपासूनच त्यांची रिहर्सल प्रॅक्टिस चालू असते. आपलं घर नोकरी सगळं काही सांभाळून जेव्हा वेळ काढून त्याची सगळी रिहर्सल प्रॅक्टिस करत असतात. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, खूप धमाल आणि कॉमेडी नाटक आहे. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. नाही ग, अजून थोडी बाकीच आहे. अच्छा, मग अजून काही करायचं ठरवलंयस का तू? मी काय म्हणते, आपण एखाद्या कोळी गीतावर डान्स बसूया का? बरं झालं बाई तू सुचवलंस. विशाखा आली ना की आपण तिला विचारूया तिचं काय म्हणणं आहे ते. चालेल. ओके, ती बघ आली. बरं झालं आली तू. बस पाणी. किती वेळ झाला मला ट्रॅफिकमुळे. काय तू त्या ट्रॅफिकचं घेऊन बसलीयस? अॅन्युअल गॅदरिंगचं काही झालंय की नाही? आता आम्ही तीच चर्चा करत होतो. नमा म्हणत होती एखाद्या कोळी गीतावरती डान्स करूया. तुझं काय म्हणणं आहे विशाखा? मला चालेल. तसंही मला कोळी गीतावर डान्स येतो, तो मी तुम्हाला शिकवू शकते. बरं झालं, मग शिकव हा तू आम्हाला. मी काय म्हणते, आपण आत्ताच प्रॅक्टिस करूया. तसे पण बँकेत कस्टमर येतातच कुठून. आणि हो, आपले मॅनेजर साहेब ते तर नेहमीच लेट येतात, त्यामुळे आपण प्रॅक्टिस करू शकतो. अगं पण आपण तिघीच जणी आहोत, अजून कोणाला इन्क्लूड करून घेऊ शकतो का? त्या परम आहेत का? त्या बघा आज येणार आहे, त्यांना आपण इन्क्लूड करू शकतो. बरं झालं बाई, परम मॅडम आल्या ना की मी त्यांना विचारणार आहे डान्स मध्ये येतात का म्हणून. त्या जर आल्या ना तर बरंच होईल. अगं त्या येणारच आहे, मला त्यांच्यासोबत फंक्शनला नाही का जायचंय. बरं झालं, आपण प्रॅक्टिस वगैरे सगळं करूया. पण मला एक सांगा, कालचा अत्यंत राहिलेला डाव तो पण पूर्ण करूया का? चालेल. हो चालेल. अगं विशाखा, कालचे माझे 20 रुपये राहिले होते, त्याचा हिशोब तू लिहिलास का? आहे हो, हिशोब आहे माझ्याकडे. आणि हिशोबाचा काय घेऊन बसलाय तुम्ही? मार्च एंड आहे, जास्त तुम्हाला काही टेन्शन आहे की नाही? मार्च एंडचं टेन्शन बाई सगळं तुलाच. आधी सांग आता, प्रॅक्टिस घेणार आहेस की नाही? घेऊया, चल खरं करूया आपण. या किती वेळ करताय? तू मध्ये राहा, तू शिकवणार आहेस ना डान्स? हा, आता का मी शिकवते तुम्हाला. हो चालेल. तिचं काय थांबत नाहीये. तूच सांग तुला. ओ मॅडम, पास आता प्रॅक्टिस. दमायला झालं का? म्हटलं ग बाई, खूपच सकाळ झालं. अगं एक काम करशील का, जरा चहा ऑर्डर कर ना कॅन्टीन मधून. मी काय जाणार नाही हा, मी कॉल करून मागवते चहा. चालेल. आधीच एक तर सकाळला झालं. आले
या पृथ्वी प्रताप सर या प्लीज कम आणि आमच्या घंटेमध्ये हे काय करताय तुम्ही? सॉरी सर ते आम्हाला काय वाटलं त्या परत नाहीत का अहो त्या ट्रान्सफर होऊन गेल्या होत्या त्या आल्यात की काय म्हणून म्हटलं थोडीशी गंमत करावी. अरे गंमत करायची जागा आहे काही? नाही, शाळा ही शाळा नाही. बँकेत आहात तुम्ही. हो सर. जरा भान ठेवा, लक्ष ठेवा. कोण आलाय त्यांना भेटा. हो मॅडम गळ्यात नाही पडायचं. हे पृथ्वी प्रताप आहे आणि सर हा आमचा बँकेतला स्टाफ. नमस्कार. हे आज आपल्याला इथे फायर ड्रिल करून दाखवणार आहे. काय फायर ड्रिल म्हणजे आग लागल्यानंतर त्याच्यात वाचण्यासाठी जे प्रात्यक्षिक केलं जातं ना त्याला म्हणतात फायर ड्रिल. आणि ते करून दाखवण्यासाठी हे आज इकडे आले आहेत. हे ना अग्निशमन दलाचे फार मोठे अधिकारी आहेत. मेन ब्रांचने त्यांना आपल्याकडे पाठवलंय. त्यांचं नाव आहे पृथ्वी प्रताप आणि हे त्यांची ओळख नको, माझे सहकार्य आहेत एवढंच पुरे. कशाला हे स्मार्ट चेंज आहे टार्गेटचं टेन्शन आहे कशाला ही द्या फायर ड्रिल वगैरे. आणि कस्टमरला कॉल करायची आमची हीच नाही असते. आता कधी करणार आम्ही कॉल? सर मी काय म्हणते त्या मेन ब्रँच वाल्यांमुळे असलं कोणाला तरी इथे पाठवायचं त्यापेक्षा नवीन खातेधारकांना पाठवणार. तसे पण आपल्या बँकेमध्ये खूप अकाउंट ओपन केले जातच नाही. सर मी काय म्हणते एखादं नवीन अकाउंट ओपन करतात सर एखादं अकाउंट ओपन करा किंवा एखादी एफडी वगैरे. नको, एक काम करा इन्शुरन्स काढाच मी अहो, त्याची काही गरज नाही मला. मी इथे अकाउंट ओपन करायला आलेलो नाही. इन्शुरन्सची मला गरज नाही कारण ती माझी कंपनी मला काढून देते. आणि एफडी तर मुळीच नको कारण तेवढे पैसे माझ्याकडे नाहीत. तसं नाही 4 पैसे असतील ना तरी बचत करावी. आयुष्यात कायम बचत करावी. माझी आजी नेहमी सांगायची बाळा 4 रुपये कमवावे 3 रुपये खर्चावे आणि 1 रुपया रुजवावा. बँकेचं गॅदरिंग चालू आहे इथे. मग म्हातारी कशाला करून दाखवते मला? मी इथे कशासाठी आलोय? फायर ड्रिलसाठी. मेन ब्रांचने मला इथे पाठवलंय का आग लागल्यानंतर काय करायचं किंवा आग लागू नये म्हणून काय करायचं हे मी तुम्हाला समजावून सांगणार. आता मला सांगा आग लागते कशामुळे? तिला काय लागायला मी एखादी नववी कोरी साडी घेतली की माझ्या सासूची तळपायच्या मस्तकात गेलीच म्हणून तळपळा होतोय तिचा नुसता. त्याच्यासाठी तुला एखादी नवी कोणी साडी घ्यावी लागते. मी कोणाकडे असं बघितलं तरी आग लागते. काय खड्डा चालू आहे. हो, sorry. सॉरी सर मी माझं कसं आहे ना ते सांगते. मी ती ढोबळी मिरची खाल्ली ना तरी माझ्या पोटात आग होती. कसं भग होत राहतं. अरे काय गंमत करताय तुम्ही? नाही सर. अरे कशामुळे आग लागते आणि तुम्ही कशामुळे आग लावताय ते बघायला आले ते इकडे. बँकेत आग लागल्यानंतर त्याच्यापासून कसं वाचायचं ना ते सांगण्यासाठी आले ते इकडे. एक्झॅक्टली म्हणून तो माणूस जेवढं तळमळीने सांगतोय ना ते जरा ऐका. होबाड बंद ठेवा तुमचं. शांत राहा जरा कान देऊन ऐका इकडे. सर तुम्हाला सांगतो यांच्या मजबूतमुळे ना बँकेत कस्टमर पण येत नाही. तो श्याम सर हे ऐकायला मी इथे आलोय का? मला प्रात्यक्षिक करायची आहे ती करू द्या. अरे आता विचार करायचा लक्ष द्या ना. ओके प्लीज मी काय सांगतो ते नीट लक्ष देऊन ऐका. आग लागण्याची प्रमुख कारणे कोणती? आग जी लागते त्याच्या मागची प्रमुख कारणे कोणती? तर शॉर्ट सर्किटमुळे आग लागते किंवा कधी कधी एखाद्या ज्वलनशील पदार्थाने अनावधानाने पेट घेतला तर आग लागते
किंवा आपण जी सिगरेट ओढतो ना ती न विझवता अशीच टाकली तर त्यामुळे आग लागू शकते. कोण सांगताय पा? कोण सांगताय म्हणजे मी सांगतोय. अहो तुमच्या तोंडाकडे बघून कोणीही सांगेल तुम्ही फकाफक सिगरेट ओढता म्हणून. ओढतर बघा निव्वळ तगडी पोशाख काय पडते गले. पहिली गोष्ट म्हणजे मी सिगरेट ओढत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं माझ्या ओठाकडे कशाला लक्ष. मी कशाला तुमच्या ओठाकडे बघते पण हे जेव्हा ऍड त्याची लागते हो ती मॅडम लागते. हो असं म्हणू नका. अहो, नाही सर बघा ऍड त्याची लागते माहितीये घाटाची कामं तेव्हा त्यांचे ओठ आणि हिरड्या दोन्ही काय देतात. नाहीतर मला सांगा मी यांच्या ओठाकडे कशाला म्हणून बघू. जल्लं मेली मला काय करायचं यांच्या ओठाकडे बघून. पहिली गोष्ट म्हणजे मी सिगरेट ओढत नाही. मी महत्वाची गोष्ट सांगणार आहे ती ऐका. आग कुठच्या गोष्टीमुळे लागते ते कुठले बरे. ते काडेपेटीचं गुल. करेक्ट कारण त्यामध्ये फॉस्फरस असतो. त्याशिवाय नेलपेंट रिमूव्हर तुम्ही ज्या बायका नेलपेंट काढण्यासाठी रिमूव्हर वापरता त्यामुळे देखील आग लागू शकते. समजलं. त्याशिवाय लायटर शिवाय मेणबत्ती नाही हो ती पेटते. हो मॅडम त्याच्या पेटवलं ना बऱ्याच गोष्टी पेट घेतात. तुमचा तो पलंग आहे पलंग त्याला पेटवलं ना तर त्याला सुद्धा आग लागून जाईल. पलंगाला पेटवायला काळीपिटी कशाला मिळाले ना. अरे बँकेत आहात तुम्ही. मेन ब्रँच म्हणाले बायकांचे विनोद कसले माते. सर मी या बायकांचं सांगू ना तर काही सांगू नका मला. मी सांगतोय ते नीट लक्ष देऊन ऐका. गप्प बसा. ज्वलनशील पदार्थामुळे आग लागते पण कधी कधी काय होतं कुणाला काळजी घेतली तरी आग लागू शकते. अशा वेळी तुम्ही काय कराल. माझं काही नाही पण ही मात्र बया काही झालं की मोबाईल काढते व्हिडिओ काढत असते. बघा बघा बघा. व्हिडिओ काढायचा नाही. आग लागल्यावर प्रथम विचार करायचा. विचार करत बसलो आग आली आणि आम्ही पेटलो तर मग आग लागल्यावर प्रथम विचार करायचा म्हणजे न्यूटननी सफरचंद पडल्यावर ग्रॅव्हिटीचं काय होतं याचा विचार करायचा नाही. या आगीपासून आपण बचाव कसा करायचा किंवा इथून बाहेर कसं पडायचं याचा विचार करायचा. प्रथम इमर्जन्सी एक्झिट डोअर मधून बाहेर पडायचं. समजलंय. आता मला सांगा तुमच्या बँकेत इमर्जन्सी एक्झिट डोअर कुठे आहे. हा काय हो मॅडम हो तो मेन डोर आहे तिकडनं लोक ये जा करतात. तो बघा इमर्जन्सी एक्झिट डोअर. अच्छा आपत्कालीन स्थितीमधला दरवाजा. कळलं. म्हणजे मला कळलं. एक मिनिट म्हणजे माझी निघायची वेळ झाली. मी अशी बॅग घेतली बँकेतून बाहेर पडले. बँकेतून बाहेर पडतात रिक्षा अशी वाफ मारली आणि पाठीवरून बघितलं तर का बँकेला आग लागली. मी परत बँकेत आले आणि इमर्जन्सी डोअरमध्ये बाहेर गेले. शाबास. हो मॅडम अहो तुम्ही आग लागल्यानंतर बाहेर गेला होतात ना. हो तुम्हीच म्हणाला होतात ना की आग लागली की इमर्जन्सी डोअरमधून बाहेर जायचं. अहो पण तुम्ही ऑलरेडी बाहेर गेला होता. अच्छा म्हणजे तिकडनं पण जाऊ शकतो. नाही तुम्ही एक काम करा. आग लागली असेल ना बँकेला म्हणजे तुम्ही बाहेर असाल ना तर परत आत या. म्हणजे ह्याच्यातले 4-5 लोक ना तुम्हाला बाहेर काढायला लागतील. 4-5 कसले 15-20 लागतील. अरे हसताय काय. सॉरी सर. अरे हसायची ना लाज वाटायची गोष्ट आहे हो ही. हो सॉरी सर. ऐका तुम्ही जर बँकेला आग लागली असेल आणि बाहेर असाल ना तर बाहेरच चेटा तिकडेच शिलगा. पुन्हा काही बँकेत येऊ नका जळायला. तुम्हाला सांगतो ना सर यांच्यामुळे ना अगदी कंटाळा आला मला. आता मी तुम्हाला एक महत्वाचं प्रात्यक्षिक करून दाखवतो. समजा इथे या बँकेला आग लागली तर तुम्ही काय कराल. इथे आग लागल्यानंतर प्रथम फायर अलार्म वाजेल. त्यानंतर पटकन आपल्या जागा रिकाम्या करायच्या. धावत जायचं आणि पार्किंग मध्ये उभं राहायचं. तिथे 10 मिनिटं उभं राहायचं आणि मग 10 मिनिटांनी परत यायचं. कळलं. हो कळलं सर. पण ते कधी आता खोटी आग लागली आहे म्हणून. पण खरी आग लागली असेल तर परत यायचं नाही. समजलंय हो, तुम्हाला? समजलं. समजलं. आपण पार्टी करूया. हो, चालेल. चला, आपापल्या जागी बसून घ्या. चला, तुम्ही पण आपल्या टिफिन मध्ये जा. तुम्ही बसा. ऐका लक्षात ठेवा तुम्ही बँकेमध्ये कामात वेगळा आहात. आम्ही इथे कस्टमर म्हणून आलो आहोत.
आग लागेल 1 2 3 फायर अलार्म वाजेल. हो. जसा वाजेल तसा बाहेर पडायचं. हो, आम्ही ready आहोत. Ready, 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 ready. 1 2 3 फायर अलार्म. अगं, ती जगली ना माझी. अगं, थांब, पाण्याची बाटली राहिली. अगं, चल, सकाळी राहिली. ते माझं पटकनचा कॅप राहिला. अगं, चल. तुम्ही पुढे व्हा, मला साडी चेंज हो, करायची हो, आहे. लवकर या. चला, चला, चला. ए, चला. अहो, चला. अरे चला इकडे. आग लागली म्हणते. अरे आग लागल्यानंतर तुम्हाला बाहेर यायचं होतं ना. हो. अहो आम्ही इकडे आग लागली म्हणून बाहेर गेलो. इकडे 10 मिनिटं थांबलो. तुम्ही काही आलातच नाही. म्हणजे सर, आम्ही निघतच होतो. एरवी आम्हाला तेवढा उशीर होतो. या मनाने आम्ही फारच घाई केली. हो की नाही गं? खूपच घाई केली. एवढं काय महत्वाचं काम होतं तुमचं? सर, ते माझा जरा पत्त्यांचं कॅप राहिलेलं काय? तेव्हा घेत होते फक्त. पत्ते घ्यायचा तुम्ही? म्हणजे नाही, बँक ही पत्ते घ्यायचा अड्डा आहे का? हा. नाही थांबा. आणि मॅडम तुम्ही काय म्हणाला? साडी चेंज करू नये. हा, म्हणजे करणारच होते. मला ते फंक्शनला जायचं होतं ना, मग तिथे कुठे चेंज करणार, म्हणून म्हटलं इथूनच चेंज करून निघावं. अहो पण मॅडम बँकेत चेंजिंग रूम कुठे आहे? सर, विशाखाने मला सांगितलंय लॉकर रूम मध्ये आपण साडी चेंज करू. अरे 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 काय गलिंदा स्टाफ झाला मी बँकेत. सर तुमचं प्रात्यक्षिक झालं ना की जर तुमच्याशी ना मला नीट महत्वाचं बोलायचंच आहे. सर समजा काय ते. काही गरज नाही मला इथे. मी फायर डील करणार नाही. मी मेन ब्रांचला जाऊन सांगणार आहे या बँकेला आग लागलीच पाहिजे. हा स्टाफ जळून राग व्हायलाच हवा. मला फार उत्सुकता आहे की आग लागल्यावर माझ्या कानावर काय बातमी येते ती. आम्हाला वाचवायला आलात ना तुम्ही? मग मला सहकार्य करणार असाल तर आपण पुढचं प्रात्यक्षिक करू. हो, नक्की करू. Ready आहात? हो, नक्की? हो. नक्की. आता समजा तुमच्या बँकेमध्ये एखाद्या माणसाला आग लागली, त्याच्या शर्टाने पेट घेतली. समजा तुमच्या मॅनेजरच्या शर्टाने पेट घेतली. अशा वेळी तुम्ही काय कराल? काय कराल? सांगतो. तोडकर घोंगडी द्या. ही घोंगडी ही ओली असेल. आग लागल्यानंतर ही अशी गुंडाळायची. का? तर ऑक्सिजनमुळे आग फुफवते. ती फुफवू द्यायची नाही. अशी गुंडाळायची आणि अशा चापट्या मारायच्या. समजलं? पण सर, हे डिओड्रंट कशासाठी आणलं? पेस्ट कंट्रोल करा त्यांनी. अहो, चिडताय कशाला? फक्त विचारलं मी. हो, ते डिओड्रंट नाहीये, फायर एक्सटिंग्विशर आहे. हो, तो उपचार नंतर करा. हा, म्हणजे आधी आपण प्रात्यक्षिक करू. ओके, ठीक आहे. तुम्ही आता ते जागा घ्या. सर तुम्ही आज जाऊन बसा. आग लागली, आग लागली. ही घोंगडी इथे पहिली असेल, लक्षात ठेवा. हो, सर. ओके, ओली आहे ती, ओली. ओली आहे, हो, ओली. हो. 1 2 3 म्हटलं तुमचे सर बाहेर येतील. त्यांच्या शर्टाला आग लागली असेल. कळलंय? हो, सर. हो, आम्ही ready आहोत, सर. 1 2 3 आग 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 मला आग लागली, मला आग लागली, मला आग लागली. कशाला गेला करायला? कोणी सांगितलं? कशाला कोणी सांगितलं? अरे मला ना, मला तुम्ही मला सर, तुम्ही मला असं मारतात का कोणाला? तुम्ही सांगितलं ना? मी मेन ब्रांचला जाऊन सांगणार आहे. जर आग लागली नाही तर मी स्वतःहून या बँकेला आग लावली. तुम्हाला राग करून टाकीन. मला नाही फायर ड्रिल करायचंय.